चला मुलांनो, आपण पाहत आहोत बेसिक सर्वेइंग. बेसिक सर्वेइंग मध्ये युनिट नंबर 3 पाहत आहोत आपण. युनिट नंबर 3 आपलं कंपास सर्वेइंग. त्यामध्ये लास्ट लेक्चरला होल सर्कल बिअरिंग आणि रिड्यूस बिअरिंग याचे कन्सेप्ट पाहिले होते. आता आपण पाहणार आहोत त्यावरील प्रॉब्लेम. तर या चॅप्टरचे टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये आपण कन्वर्जन शिकणार आहोत फ्रॉम होल सर्कल बिअरिंग टू रिड्यूस बिअरिंग. होल सर्कल बिअरिंगचं कन्वर्जन रिड्यूस बिअरिंग मध्ये कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. खूप महत्वाचं आहे, याच्यावरच संपूर्ण चॅप्टर पुढे डिपेंड आहे बाळांनो. क्वेश्चन पहिला दिलाय पहा, 247 डिग्री 30 मिनिट. प्लीज कॅल्क्युलेटर काढा, मी तुम्हाला डिग्री मिनिटात कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगतो. सी हियर, दिस इज युअर वाय ऍक्सिस, दिस इज युअर एक्स ऍक्सिस, बरोबर का रे? इकडे पहा, इथं काय आहे 0 डिग्री, इथून इथपर्यंत 90 डिग्री, इथून इथपर्यंत 180 डिग्री, या ठिकाणी 270 डिग्री आणि अगेन इथं 60 डिग्री आहे. बरोबर आहे का? पहा बरं, 0, 90, 180 आणि 270, 360. बरोबर आहे का? पूर्ण राऊंड. ओके. सगळे अँगल नॉर्थ डायरेक्शन पासून क्लॉकवाईज मोजायचे. आता कोणता क्वाड्रंट येईल? हा जो अँगल आहे हा कुठे येईल? हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे, हा तुमचा थर्ड क्वाड्रंट आहे, हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे. टेल मी, तुमचा क्वाड्रंट म्हणजे तुमची जी काय व्हॅल्यू आहे ती कुठे येईल? कुठे येईल? जस्ट 1 मिनिट. पुढचे प्रॉब्लेम घ्यायला मला ते पुढे पुट करावं लागेल ना, म्हणून. थर्ड क्वाड्रंट 247 हा जो अँगल आहे तो 180 डिग्री पेक्षा मोठा आहे, पण 270 डिग्री पेक्षा हा अँगल छोटा आहे. म्हणजे तुमचा जो काही अँगल येईल, तुमची जी काही सर्व लाईन येईल ती येणार आहे बघा हो या क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुम्हाला अँगल देताना कोणता दिलाय? हे बघा, नॉर्थ पोल पासून, या नॉर्थ पोल पासून क्लॉकवाईज डायरेक्शनला अँगल मोजलाय आणि त्याची व्हॅल्यू आहे 247 डिग्री 30 मिनिट. मग क्वेश्चन वाचून अशी फिगर ड्रॉ करता येईल का? काय डाऊट? कळालं ना कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? आता मला याचं कन्वर्जन करायचंय आरबीत, मग मी आरबीत कन्वर्जन करतो. पहा बरं का कसं. आता इथं नॉर्थ आहे, या साईडला काय आहे? साऊथ, या साईडला ईस्ट, या साईडला काय डाऊट याच्यात? आता तुमचा जो काही तुमची जी काही सर्वे लाईन आहे ती इथं आहे, मग ती नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या जवळ आहे? पहा बरं, ही सर्वे लाईन साऊथच्या जवळ आहे, मग साऊथ पासून अँगल मोजायचा. साऊथच्या जवळ आहे, मग साऊथ पासून अँगल मोजतो, म्हणून यस. कुठून अँगल मोजताय तुम्ही? साऊथ पासून मोजताय. कोणत्या डायरेक्शनला मोजताय? साऊथ कडून कोणत्या डायरेक्शनला? वेस्ट. मग इथं लिहायचं वेस्ट. पण मला एवढाच अँगल पाहिजे, हा तर एवढा आहे. मग ही व्हर्टिकल लाईन म्हणजे किती डिग्री असतं इथून इथपर्यंत? 180 डिग्री. मग मी काय करतो, टोटल अँगल मधून जर 180 डिग्री म्हणजे व्हर्टिकल लाईन काढली, एवढा अँगल येईल ना. मग इथं लिहितो मी 180 डिग्री मायनस करायची आहे आपल्याला 247 डिग्री 30 मिनिट मायनस 180 डिग्री. कॅल्क्युलेटरवर हे सबट्रॅक्ट करा आणि मला व्हॅल्यू सांगा आरबीची. लक्षात ठेवा, एस आणि डब्ल्यू तसेच राहतील. अँगल जो काही येईल ते तुमचं फायनल आन्सर आहे. कॅल्क्युलेटर टाका. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं? 247 डिग्रीचं बटन, परत 30, परत डिग्रीचं बटन, मायनस 180 डिग्री. डिग्रीचं बटन आहे पहा, हे बघा असं आहे डिग्रीचं बटन. त्यावर असं लिहिलंय 0, डबल कॉमा. हे असं आहे डिग्रीचं बटन दिसायला. करा 67 डिग्री 67 डिग्री 30 मिनिट इज युअर फायनल आन्सर. मग 67 डिग्री 30 मिनिट असं आन्सर आलेलं आहे. मग कळालं का WCBचं आरबी कन्वर्जन कसं करायचं? 2 मार्कला येतं. काय आलं? ते इकडं जन्माला आला तेव्हाच एरर जन्माला आलाय देशात. जन्माला आला, डॉक्टर म्हणले एरर आला. इकडे बघा, असं टाकायचं 247, पुढं करायचं डिग्रीचं बटन प्रेस, 30 परत डिग्रीचं बटन प्रेस, मायनस 180. जेव्हा आन्सर येईल ते पॉइंट मध्ये येईल, परत डिग्रीचं बटन प्रेस केलं किती येतं? 67 डिग्री आणि 30 मिनिट. यात काय डाऊट? चला नेक्स्ट. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे
त्यामध्ये परत एकदा तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे बाळांनो 167 डिग्री 45 मिनिट. ए लक्ष द्या, ऐका ना. आता हा WCB याचं कन्व्हर्जन तुम्हाला आरबीत करायचंय. क्वाड्रंट कोणता आहे ओळखा. 0 to 90 पहिला क्वाड्रंट देतो, 90 to 180 सेकंड क्वाड्रंट देतो. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ना बाळांनो 167 ती 90 डिग्री पेक्षा मोठी आहे, पण 180 डिग्री पेक्षा छोटी का रे. 167 ही व्हॅल्यू 90 डिग्री पेक्षा मोठी पण 180 डिग्री पेक्षा छोटी आहे. म्हणजे तुमची सर्व लाईन आहे बघा ह्या क्वाड्रंट मध्ये, बरोबर. आणि तुम्हाला जो अँगल दिला तो इथून एवढा दिलेला आहे 167 डिग्री 45 मिनिट. एवढा अँगल दिलाय नॉर्थ पोल पासून क्लॉकवाईज डायरेक्शनला जो अँगल मोजला जातो तो WCB. आता मला याचं कन्व्हर्जन करायचंय बाळांनो आरबीत. आरबीत कन्व्हर्जन करायला बघायचं. हा जो काही इकडं साऊथ आहे, इकडं वेस्ट ईस्ट आहे, इकडं वेस्ट आहे. आता ही जी काही सर्व लाईन आहे ती कुठं आहे, कोणाच्या जवळ आहे, नॉर्थच्या का साऊथच्या. साऊथच्या जवळ आहे. मग साऊथ पासून अँगल मोजायचा, मग इथं लिहायचं साऊथ. बरं साऊथ पासून कोणत्या डायरेक्शनला अँगल मोजला, मग इथं लिहायचं ईस्ट. बरं ऐका ना, मला एवढे अँगल कसा फाइंड आउट करता येईल. टोटली व्हर्टिकल लाईन म्हणजे 180 डिग्री. मग 180 डिग्री मधून हे जर सबट्रॅक्ट केलं तर एवढा अँगल येईल ना. मग मी इथं करतो 180 डिग्री मायनस 167 डिग्री 45 मिनिट. कॅल्क्युलेटर टाकाय आणि मला आरबी ची व्हॅल्यू सांगा साऊथ पासून ईस्ट पर्यंत. 12 डिग्री 15 मिनिट फ्रॉम साऊथ टू ईस्ट. दिस इज युअर कन्व्हर्जन ऑफ आरबी. ही व्हॅल्यू सेम आहे, फक्त हे आरबी मध्ये हे WCB मध्ये. काय डाऊट. पेपरला एवढं तुम्हाला 2 मार्क साठी करावं लागतं. बोलू नका, लय झालं की इथपर्यंत. काय डाऊट आहे का बघ बाळा. चला थर्ड प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण पाहणार आहे बाळांनो अगेन 51 डिग्री 15 मिनिट. 51 डिग्री 15 मिनिट हा तुमचा नेक्स्ट अँगल आहे. ऐका ना, आता तुमची जी 51 ही व्हॅल्यू आहे ती 0 डिग्री पेक्षा मोठी आहे हो, पण 90 डिग्री पेक्षा छोटी आहे. याचा अर्थ तुमचे जे काही सर्व लाईन आहे ती इथे आहे, पण हे तर होल सर्कल वेरिंग आहे. मग तो अँगल नॉर्थ पासून मोजला गेलाय क्लॉकवाईज डायरेक्शनला. नॉर्थ पासून क्लॉकवाईज मोजला म्हणजे WCB 51 डिग्री 15 मिनिट. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे तुमची जी सर्व लाईन आहे ती पहिल्या क्वाड्रंट मध्ये. हा जर नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा ईस्ट आहे आणि हा वेस्ट आहे. ओके ना. मग मला सांगा याचं आरबी कन्व्हर्जन करताना ही जी सर्व लाईन आहे कोणाच्या जवळ आहे, नॉर्थच्या का साऊथच्या. नॉर्थच्या जवळ आहे ही सर्व लाईन, म्हणून नॉर्थ पासून अँगल मोजायचा. कोणत्या डायरेक्शनला मोजावं लागेल, नॉर्थ पासून कोणत्या डायरेक्शनला, इकडे मोजलाय ना, मग नॉर्थ पासून ईस्टला मोजलाय. नॉर्थ पासून ईस्टला म्हणून पुढे लिहायचं ईस्ट. म्हणजे नॉर्थ कडून अँगल मोजला ईस्टच्या साईडला. किती आहे अँगल, इथून तर एवढाच आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू हीच राहील, बरोबर ना. नॉर्थ पासून एवढा अँगल आहे तो दिलाय ना, म्हणजे व्हॅल्यू आली 51 डिग्री 15 मिनिट. दिस इज युअर आन्सर. काय डाऊट आहे का बघा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये WCB आणि आरबी ची व्हॅल्यू सेम आहे आणि डायरेक्शन लिहायची नॉर्थ पासून ईस्ट. काय डाऊट आहे का बघा. त्या क्वेश्चनचं हे आन्सर 2 मार्कला येतं बरं की. झालं का ग. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा. 333 डिग्री 30 मिनिट. आता याचा क्वाड्रंट कसा ओळखणार रे बाळांनो, पाहायचं. ही व्हॅल्यू 270 डिग्री पेक्षा मोठी का, हो मोठी आहे, बट 360 डिग्री पेक्षा छोटी आहे. म्हणजे तुमचा जो काही सर्व लाईन आहे ती तुमची 4th क्वाड्रंट मध्ये. बरं हा जो अँगल दिलाय तो नॉर्थ पासून मोजलेला आहे क्लॉकवाईज. नॉर्थ पासून क्लॉकवाईज म्हणजे एवढा अँगल दिलाय नॉर्थ पासून क्लॉकवाईज. किती मग तो 333 डिग्री 30 मिनिट, बरोबर का. नॉर्थ पासून क्लॉकवाईज डायरेक्शनला मोजलेला अँगल 333 डिग्री 30 मिनिट. आता तुम्ही आरबी करायचं. मग आरबी मध्ये कन्व्हर्जन करण्याकरता बघायचं ही जी सर्व लाईन आहे ती कशाच्या जवळ आहे, नॉर्थच्या का साऊथच्या. नॉर्थ साऊथ, इकडं ईस्ट आणि इकडं वेस्ट. ही सर्व लाईन नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या, नॉर्थच्या जवळ आहे. म्हणून तुम्हाला अँगल मोजायचा आहे नॉर्थ कडून. नॉर्थ कडून अँगल मोजताय, पण कोणत्या साईडला मोजावं लागेल, इकडून का इकडून,
जवळ कोणती बाजू ही, मग नॉर्थ पासून मोजायचं कुठं, वेस्ट कडं. मग इकडं नॉर्थ, इकडं वेस्ट. बरं, मला आता टोटल एवढाच अँगल पाहिजे. मग टोटल एक सर्कल किती डिग्रीचा असतो? टोटल एक सर्कल असतो 360 डिग्रीचा. मग 360 डिग्री मधून जर हा एवढा सबट्रॅक्ट केला, एवढा अँगल येईल ना, मग करायचं 360 डिग्री सबट्रॅक्ट, 360 डिग्री मधून सबट्रॅक्ट करायचं बाळांनो. 333 डिग्री 30 मिनिट वेस्ट. किती येतं बघ बाई कॅल्क्युलेटरवर आरबी ची व्हॅल्यू. 26 डिग्री 30 मिनिट नॉर्थ टू वेस्ट. नॉर्थ आणि वेस्ट सांगतो की फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा अँगल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा बरं 2 मार्कला आलेला आहे. काय डाऊट असल्यास तेच विचारा. टू मच सिम्पल. चंचल कळतंय का कसं करतेस? अरे बोर्डेली काय लिहिलं तू? काय डाऊट याच्यात? फोर्थ क्वाड्रंट मध्ये असला की 360 मधून सबट्रॅक्ट करायचे. जमलं का? कळालं ना? पूर्ण सर्कल आहे. वेगवेगळे फॉर्म्युले त्याला पण गरज नाही. कन्सेप्टवर कळतं ना. पूर्ण सर्कल म्हणजे 360 आहे. त्याच्यातून एवढा सबट्रॅक्ट केला म्हणजे एवढा राहतो ना. असं. पाचवा जो प्रॉब्लेम आहे तो आहे 301 डिग्री 15 मिनिट 15 मिनिट. या आता 301 आहे. आता मला सांगा 3001 ही व्हॅल्यू 270 डिग्री पेक्षा मोठी आहे का नाही? आहे. 271 पेक्षा मोठी आहे, पण 360 पेक्षा छोटी आहे. म्हणजे तुमची सर्व लाईन इथं चौथ्या क्वाड्रंट मध्ये. जो अँगल मोजला गेला तो नॉर्थ पासून मोजला गेला क्लॉकवाईज डायरेक्शनला. 301 डिग्री 15 मिनिट. हे झालं WCB ची फिगर. वरती नॉर्थ आहे म्हणजे खाली साऊथ आहे, इकडं ईस्ट आहे आणि इकडं वेस्ट आहे. मग तुम्हाला सगळं माहिती आहे. मग मी घेतो रिड्यूस बिअरिंग. आता रिड्यूस बिअरिंगच्या म्हणजे ह्या सर्व लाईनच्या जवळ नॉर्थ आहे का साऊथ आहे? नॉर्थ आहे. मग नॉर्थ पासून अँगल मोजावा लागेल. नॉर्थ पासून अँगल मोजला तुम्ही कोणत्या डायरेक्शनला मोजला? वेस्टच्या डायरेक्शनला. मग इकडे घ्यावा लागेल वेस्ट. बरं, टोटल एक सर्कल म्हणजे 360 डिग्री आहे. त्याच्यातून एवढा अँगल जर सबट्रॅक्ट केला तर एवढा येईल ना. मग करायचं 360 डिग्री मायनस 301 डिग्री 15 मिनिट. किती येतं पाय? मला रिड्यूस बिअरिंग सांगा. मग नॉर्थ 58 डिग्री 45 मिनिट वेस्ट. काय डाऊट आहे का बघा? समजलं का? यात काय डाऊट आहे का? जमेल असं तुम्हाला करायला? WCB चा आरबी तुम्हाला शिकवतोय मी. चला मी अजून एक प्रॉब्लेम घेतो आणि 3-4 छोटे छोटे घरी देतो. मी 6 जर इथं घेतले 4 घरी करू शकाल ना? उद्या मी आन्सर चेक करतो. मग चला हे झालं का? शेवटचा प्रॉब्लेम आहे आपला बाळांनो आजचा. ते आहे 140 डिग्री. 140 डिग्री ही जी व्हॅल्यू आहे ना बाळांनो, ती 90 पेक्षा मोठी आहे, बट 180 पेक्षा छोटी आहे. म्हणजे क्वाड्रंट हा येईल पहा. बरं, नॉर्थ पासून अँगल मोजलेला आहे क्लॉकवाईज डायरेक्शन नॉर्थ पासून. त्याची व्हॅल्यू झाली 140. हे झालं WCB. वरती नॉर्थ आहे म्हणजे खाली साऊथ आहे, इकडे ईस्ट आहे आणि इकडं वेस्ट आहे. आता तुम्ही आरबीत कन्व्हर्जन करू शकता. आता ही सर्व लाईन नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या? मग साऊथच्या. साऊथ पासून अँगल मोजावं लागेल. साऊथ पासून कोणत्या डायरेक्शनला अँगल मोजला? ईस्ट. मग इकडं साऊथ पासून अँगल मोजला ईस्टला. पण मला एवढा अँगल पाहिजे. टोटल व्हर्टिकल लाईन म्हणजे एक सरळ लाईन म्हणजे 180 डिग्री. 180 डिग्री मधून 140 गेले, एवढं आलं ना. मग 180 डिग्री मायनस 140 करा. किती येतं? 40 डिग्री. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. टू मच सिम्पल. आता याच्यावर मी जरा होमवर्कचे प्रॉब्लेम देतो बाळांनो तुम्हाला. होमवर्कचे प्रॉब्लेमही लिहून घ्या. घ्या होमवर्कचे प्रॉब्लेम्स 7, 8, 9 आणि 10. यात काय डाऊट आला तर मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. पहिला इझी आहे 60 डिग्री. नेक्स्ट वन आहे 250 डिग्री 30 मिनिट. त्यानंतर आहे 138 डिग्री 15 मिनिट.
त्यानंतर आहे 309 डिग्री 30 मिनिट. ओके, हे 4 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सोडवून दाखवा. याचे आन्सर न पाहता काढा. डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा, म्हणजे तुम्हाला कळेल WCBचा आरबी येतंय का. काय डाऊट नाही ना? ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण आरबीचं कन्व्हर्जन WCB मध्ये पाहू. ओके, बाय.